नमस्ते, मी कल्पना. आजीनातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण खुसखुशीत आणि कुरकुरीत गोल भजी कशी बनवायची ते दाखवते. हे भजी आमच्या इथे सगळ्यांना खूप आवडतात. आता बाहेर पाऊस पडतोय, त्यासाठी 5 मिनिटात बनवून होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर आता भजीचं पीठ कसं मळायचं की त्यासाठी टिप्स खूप आहेत. तर मी बनवता तुम्हाला दाखवते काय काय आहे ते. आता इथं मी साहित्य काय काय घेतलं आहे. इथं घेतलं आहे डाळीचं पीठ, घेतलं आहे 1 बाऊल. त्याच्यात 2 मोठे कांदे चिरून घेतले, थोडी कोथिंबीर आहे, हे मीठ आहे, खायचा सोडा आहे, हे मीठ आहे, ओवा, हे हिंग आहे, हिंगामुळे भजी पचायला चांगली असतात, हळद आहे, लाल तिखट आहे आणि बारीक चिरून घेतलेली मिरची. तर आता चला आपण भाज्याचं पीठ कसं मळायचं ते पाहूया. चला आता हे मी 1 बाऊल पीठ घेतलं आहे. ते असं पसरट भांडं घ्यायचं आणि जे आपल्याला फेसायला बरं पडतं आहे पीठ मळायला. थोडंसं मीठ घालणार आहे. आता हे असंच मळून घेणार आहे, कारण आपली भजी चांगली खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी पीठ कसं मळायचं ते दाखवते. थोडं पाणी घालून आपण खडून घेणार आहे आणि ते कसं फेसायचं ते दाखवते आहे. आता हे तुम्ही जितकं पीठ फेसाल तेवढी ती भजी हलकी आणि कुरकुरीत होतात. त्यासाठी एक साईड धरायची आणि खूप असं फेसून याचा रंग बदलेपर्यंत पीठ आपल्याला याला मळायचं आहे. आपल्याला घाई करायची नाही. पीठ ह्याचा रंग बदलायला लागलेला आहे पिठाचा. फक्त फेसायची मेहनत आहे. खूप फेसून घ्या पीठ तुम्ही. चला इथं आता भाज्याचं पीठ छान मळून झालेलं आहे. फेसून घेतलं त्यामुळं हलकं झालं आणि एकदम रंग बदलला त्या पिठाचा. तर आपण ह्याच्यात त्याचे मसाले टाकून घेऊया. आधी टाकतो आपण कांदा, नंतर टाकतो कोथिंबीर, हळद, लाल तिखट, हा हिंग आहे. हिंग घातला पाहिजे कारण ते पचायला छान लागतात. आता आपण आधी फेसताना मीठ घातलं होतं, आता थोडं घालायचं. आणि हा ओवा आहे. तर हा छान असा हातावर हे करून घ्या आणि मग टाका. छान चव लागतं. हे झालं. आता आपण काय करणार आहे, हे सगळं मिक्स करून घेणार आहे पीठ. बघा काय सुंदर दिसतं हे पीठ, कारण ते फेसल्यामुळे इतकं ते हलकं झालं आहे पीठ. आता हे आपला छान सगळा मसाला लागला आहे त्या भाज्याचा. असं घट्ट म्हणजे आपले गोल गरगरीत भजी होतात. थोडासा सोडा. तर त्या सोड्यावरच आपण 1 चमचा तेल टाकणार आहे. त्यामुळं भजी एकदम हलके होतात. कोमटच तेल टाकायचं, जास्त कडक नाही टाकायचं. आता हे पुन्हा आपण फेसून घेणार आहे सोडा टाकलेलं. त्याच्यामुळं भजी एकदम हलके होतात आणि कुरकुरीत होतात. असं तेल, सोडा आणि तेल टाकलं की, आणि जाळीदार भजी होतात. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. चला हे छान पीठ मळून झालं आहे आपलं, सगळं व्यवस्थित झालेलं ह्याच्यात. बघा आत्ताच जाळी फुटायला लागली आहे फेसून घेताना. तर आता आपण भजे तळून घेऊया. भजे करताना कधीही मोठ्या गॅसवर भजे तळायचे नाही. तेल तापून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा. तर माझं तेल तापलं आहे बघा, आणि गॅस पण बारीक केला. थोडंसं पीठ घालून बघायचं आपलं. लगेच वर आले म्हणजे आपलं तेल तापलं आहे. आपण भजे तळून घेऊ. हातात पीठ घ्यायचे आणि असे छान आकार असा गोल गोल करून घ्यायचे. बघा हे भजे सगळे असे फुगून वर आलेले आहेत. बारीक गॅस करायचा. आता हे आपण तळून घेणार बारीक गॅसवर. मोठ्या गॅसवर नाही करायची, कारण मोठ्या गॅसवर ते कसं पटकन होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. हे अशा मंद आचेवर केलं की भजी आतपर्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात. बघा किती छान झालेत. त्यात आपले छान भजे तळून झालेले आहेत. एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहेत आणि रंग पण बघा किती छान आला आहे. हे पूर्ण निथळून घ्यायचे ह्याच्यामध्ये. काय दिसतात ते भजे आणि एकदम असे कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेत. या पद्धतीने आपण सगळे आता भजे तळून घेऊया.
चला आता ही भजे पण मी तळून घेते. आपण जे भजे केलेत ते तुम्हाला दाखवते कसे कुरकुरीत आवाज येत आहे. इतके कुरकुरीत झालेत. आता ह्याला ओपन पण करून दाखव. बघा केवढे हलके आणि जाळीदार, खुसखुशीत आणि कुरकुरीत आहेत. एकदम कुरकुरीत आहेत आणि अशात न पोकळ झालेत. चला ही भजी कसे कुरकुरीत लागतात ते मी खाऊन दाखवते. एकदम कुरकुरीत झालेत आणि आतमध्ये एकदम हलके झालेले आहेत. आता हे भजी तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता. हे नुसती खाऊ शकता किंवा चहा असतो, आता पाऊस पडतो आहे, चहाबरोबर तर इतके छान लागतात. किंवा मग चटणीबरोबर खाऊ शकता. समजा ब्रेड घेतला तर ब्रेडबरोबर पण छान लागते ही भजी. टमाटे सॉस किंवा हिरवी चटणी असते, आपली लाल चटणी असते, त्याच्याबरोबर ही खूप छान लागतात भजी. बघा की ते एकसारखे भजे होतात ते आपल्या तळून. आकार पण छान आला आहे, कलर पण छान आला आहे आणि एकदम असे खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत. चला आता आपला हा घाणा पण तळून झालेला आहे. मग एकसारखा सगळं आणि गोल गरगरीत आपली भजी झालेली आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.